समाजाला अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि विवेकशील विचारांची दिशा देण्याचं महान कार्य संत भगवान बाबांनी केलं असून त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचं प्रतिपादन हभप कृष्णानंदजी महाराज मुंडे यांनी केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील वझर आघाव इथं सुरू असलेल्या संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहात आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी त्यांची मुलाखत घेतली। त्यात बोलताना त्यांनी सांगितलं की संत भगवान बाबांनी केवळ अध्यात्माचा संदेश दिला नाही तर समाजातील अंधश्रद्धा दूर करून शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रात संत भगवान बाबांचे सप्ताह मोठ्या थाटात, ऐश्वर्यात आणि सर्वच समाज बांधवांच्या सहभागाने साजरे होत आहेत। आजच्या बदलत्या काळात तरुण पिढी व्यसनाधीनता, चुकीच्या प्रवृत्ती आणि वाईट मार्गाकडे वळू नयेत यासाठी अशा धार्मिक आणि प्रबोधनात्मक सप्ताहांची नितांत गरज असल्याचं कृष्णानंदजी महाराज यांनी स्पष्ट केलंय। सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांना सद्विचार, संस्कार आणि सामाजिक जाणीव मिळते असंही त्यांनी नमूद केलंय। संत भगवान बाबांनी समाजात विवेक, समता, शिक्षण आणि नैतिकतेचा संदेश दिलाय। त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आजही या सप्ताहाच्या माध्यमातून सुरू असून वझर आघाव येथील सप्ताह हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, मी रघुनाथ आघाव। मी सध्या आहे लोणार तालुक्यातील वझर आघाव या ठिकाणी आणि या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवमहापुराण कथा चालू आहे। या कथेमध्ये आपल्या सोबत आहेत बीड जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार कृष्णानंदजी महाराज शास्त्री मुंडे। माऊली, प्रथम आपला परिचय सांगा। रामकृष्ण हरी, माझं नाव आहे कृष्णानंद महाराज मुंडे। तालुका वडवणी आहे, जिल्हा बीड माझं गाव आहे। आणि या छोट्याशा गावामध्ये आदरणीय आमचे मराठवाडा भूषण उद्धव महाराज चोले हे माझे मामा आहेत। वयाच्या खूप लहान असताना आमचे आई वडील वारले। आई वडील वैकुंठाला गेल्यापासून मामाच्या सानिध्यामध्ये सत्संग घडला, त्यांचा आध्यात्मिक तत्व माझ्या जीवनामध्ये उतरलं आणि माझ्या चालू घडामोडीमध्ये मला मामाचा जास्त संघर्ष लाभला आणि त्यांच्या संगतीमुळं मी या जगामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक कीर्तनकार आणि एक कथाकार म्हणून सगळ्या जगाला माहीत झालेलो आहे। याला कारण फक्त माझे मामा आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या सप्ताह सुरू आहेत, पण या सप्ताहाची आवश्यकता का? सप्ताह करण्याचा हेतू असतो की गावागावामध्ये अनेक प्रकारचा समाज असतो आणि तो सर्व समाज एक पात्रात बसण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह असतो। त्याला आपण गोपाल काला म्हणतो, कारण गोपाल काल्यातलं एक ब्रीद आहे की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर। कुठल्याही जातीतला मनुष्य असो, त्या सर्वांना आपली जात डोक्यात न ठेवता वारकरी संप्रदायाचा अलंकार अंगावर चढवून ज्ञानोबा तुकोबाच्या भजनामध्ये एक माईच्या लेकरासारखं यावा आणि सर्व समाजाने एक पात्रात बसून गोपाल काला एकामेकाच्या मुखात घालावा आणि मनातले जे विकार आहेत, समाजाविषयी जे मनात विकार आहेत, ते विकार नष्ट करण्याची ताकद फक्त अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आहे। या सप्ताहामधून काही व्यसनमुक्तीचे संदेश, समाज प्रबोधन होतंय का आणि काही बदल होत आहेत का? काय होतं बघा, अखंड हरिनाम सप्त्यामध्ये समाजाला उपदेश केला जातो। उदाहरणार्थ समजा समाजामध्ये सर्व तरुण जो वर्ग आहे तो सध्या व्यसनाच्या अधीन चाललेला आहे। 22-23 वर्षाचा जो तरुण आहे, सद्गुरू भगवान बाबांनी संदेश दिला, संत वामन भाऊ महाराजांनी संदेश दिला की बाबांनो, व्यसनाच्या अधीन जीवन वाया न घालवता परमार्थामध्ये तुम्ही या आणि परमार्थाचं अंग तुमच्या अंतकरणाला लावा। कारण परमार्थामध्ये काय आहे, या तरुण पण माणसाला शोभतं। ज्ञानोबारायानं तरुणपणामध्ये सर्व जीवन जिंकलं आणि 22व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली। सांगण्याचा तात्पर्य तरुणाला की ज्ञानोबारायानं 22व्या वर्षी हे विश्व जिंकलं, तर तुम्ही का या जगातली क्रांती करू शकत नाही? मोठमोठे उदाहरणं जर द्यायचे झाले तर आपल्याला बोलायला वेळ कमी आहे, पण मी संदेश जगाला देऊ शकतो की वयाच्या 5व्या वर्षी संत भगवान बाबांनी तुळशीची माळ घातली आणि या जगामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन व्यसनमुक्त व्हा आणि शिक्षणावर भर द्या। कारण जगामध्ये आध्यात्मिक तत्वाची गरज आहे, याचा अर्थ शिक्षणाची गरज आहे।
कारण शिक्षणाने तुम्ही सगळ्या जगाची ओळख करू शकता. Namaste Shivaya.